नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीला सुमनचा पत्ता सापडलेला असतो आणि इथे इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने अर्जुन सायलीने सुमनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत आता बरोबर त्या ठिकाणी जाऊन सुमनला सुखरूपरित्या नागराजच्या तावडीतून वाचवलेलं असतं. तेव्हा सायली सुमनला विचारते की तुम्हाला इथे कुणी आणलं. तेव्हा सुमन म्हणते की मला माझ्या नवऱ्याने इथे कोंडून ठेवलेलं आहे, मला इथे नागराज किल्लेदारने आणलंय, असं आता सुमन सायली आणि अर्जुनला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीचा संशय खरा ठरलेला असतो, कारण त्यांना आधीपासूनच माहिती असतं की नागराज काकानेच सुमन काकूला किडनॅप करून ठेवलेला आहे. फक्त त्यांच्याकडे ठोस पुरावा नसल्यामुळे ते दोघेजण डिरेक्टली नागराजला काहीसुद्धा बोलत नाही. पण इथे आता संक्रांतीच्या दिवशी भूमी, काव्य आणि सखी या तिघींमुळे सुमन काकी ही नागराजच्या तावडीत असल्याचं त्यांनी आता खूप मोठा खुलासा अर्जुन आणि सायलीच्या समोर केल्यानंतर ते दोघेजण जातात आणि सुखरूपरित्या सुमन काकूला त्या गुंडांच्या तावडीतून वाचून घरी घेऊन येतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संक्रांतीच्या दिवशीच खूप मोठं संकट सुभेदार आणि किल्लेदार या कुटुंबावरून बाहेर पडलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता सुमन काकू घरी आल्यानंतर घरी येताच तिने 3 खुलासे केलेले असतात, ते सुद्धा सर्वांसमोर. सुमन काकीने 3 खुलासे करत नागराज आणि प्रिया या दोघांनी मिळून तिला किडनॅप केलं होतं हे आता सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यांना जेलचा रस्ता दाखवलेला असतो, त्यांना गजाआड केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रविराज काकांना नागराज आणि प्रियाचं सत्य समजतात. त्यांनी त्या दोघांना जेलमध्ये तर पाठवलेलंच असतं, पण त्याचबरोबर प्रॉपर्टीमधून बेदखल करत त्याला जन्माची अद्दल घडवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण घरामध्ये नसल्यामुळे सगळेजण काळजीत असतात. अर्जुन सायली गेले तरी कुठं? बरं, प्रताप काका, अस्मिता सगळेजण आता त्या दोघांना फोन करत असतात, पण ते दोघांचेही फोन लागत नसतात. आणि सुमन काकीला घाबरवल्यानंतर इथे नागराज सुभेदारांच्या घरी परत आलेला असतो. सगळेजण आता अर्जुन सायलीच्या काळजीमध्ये असतात. हे दोघेजण गेले कुठे? प्रियासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. प्रिया म्हणत असते, हे अर्जुन सायली घरामध्ये नसले ना की मला जास्त भीती वाटते, कारण मला तर असं वाटत असतं की यांना त्या सुमनचा पत्ता लागला की काय, म्हणून प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज सुभेदारांच्या घरी आल्यानंतर तो म्हणत असतो की काय झालं, सगळेजण अर्जुन सायलीची वाट का बघतायत, ते दोघेजण कुठे गेलेत? प्रिया म्हणते, काय माहिती कुठे गायब झालेत, मगापासून ते नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, सायलीसाठी एवढा सगळा घाट घातला होता, इतक्या बायका आल्या होत्या इथे, पण ती म्हणाली की तिला आता वाण देण्यासाठी झाडं संपलीत, ती रोपटी घेऊन येते आणि घरातून बाहेर गेली आहे, ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही आहे, सर्व बायका निघून गेल्या. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की तुम्ही काही घोळ घालून ठेवला नाही आहे ना? तेव्हा नागराज म्हणतो, नाही नाही, मी काहीही घोळ वगैरे घातलेला नाही आहे, कळलं ना, मला माहितीसुद्धा नाही ते दोघेजणं कुठे आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, पण तुम्हाला माहिती नाही, त्या सायली अर्जुनचं लक्ष तुमच्यावरतीच आहे, ते दाखवत नसले ना तरी त्यांना तुमच्यावरती संशय मात्र आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला वाटत असतं की अर्जुन सायलीला सुमनचा पत्ता काही लागणारच नाही. पण प्रेक्षकांनो, शेवटीला चांगल्या माणसांबरोबर देवसुद्धा असतो, तसंच काहीसं सायली अर्जुन बरोबर झालेलं असतं. इन्स्पेक्टर सावंत हे देवासारखे त्यांची मदत करतच असतात, ते त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे करत असतात. जेव्हा अर्जुन फोन करतो आणि सुमनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायला सांगतो, ते काम त्यांनी लगेच केल्यानंतर अर्जुनला थोड्याच वेळात फोन करून ते लोकेशन पाठवून देतात आणि त्यामुळे अर्जुनला सुमनला शोधणं सोपं झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमन आता कसं बसं आतमधून आवाज देते. इथे आता दरवाजाला लाथा मारून ती बाहेर अर्जुन सायली यांना ती सांगत असते की मी आतमध्ये आहे. त्यामुळे हे संकेत आता ते लोक लक्षात घेतात आणि त्यानंतर अर्जुन दरवाजा तोडतो. बघतो तर काय, सुमन आतमध्ये असते. अर्जुन सायली जातात, सुमनचे हातपाय सोडतात, तिच्या तोंडातला बोळा बाहेर काढतात आणि आधी तर तिला पाणी प्यायला देतात. तेव्हा इथे सुमन आता सायलीला मिठी मारून रडायला लागते. सायली म्हणत असते, सुमन काकी शांत व्हा,
शांत व्हा तुम्ही आणि सांगा तुम्हाला इथे कुणी आणलं. तेव्हा सुमन म्हणत असते की मला यांनी इथे किडनॅप करून ठेवलेलं आहे, नागराज किल्लेदारने. तेव्हा सायली म्हणते म्हणजे आपला संशय खरा ठरला. आम्हाला वाटलंच होतं की नागराज काकांनीच तुम्हाला किडनॅप करून ठेवलं असेल. तेव्हा इथे आता सुमन सांगायला सुरुवात करते की जेव्हा मी तुला फोन केला होता तेव्हाच इथे मी त्यांचा पाठलाग करत आले होते आणि पाठलाग करत आल्यानंतर त्यांनी मला बघितलं. तेव्हा मी तुला फोन करून सांगणारच होते, तेवढ्यातच त्यांनी मला पकडून इथेच बांधून ठेवलं आणि त्यांनी महिपतला सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. ही बातमी आता तिने सांगितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला आता सत्य समजलेलं असतं. महिपतच्या किडनॅपिंगच्या मागे नागराज, सुमनच्या किडनॅपिंगच्या मागे नागराज, म्हणजे 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीच्या अपघाताचा मागे नक्की नागराज काका आहे हे आता अर्जुनला समजलेलं असतं आणि सुमनने सुद्धा ते सांगितलेलं असतं. त्यानंतर सायली अर्जुन म्हणतात, चला सुमन काकी लवकरात लवकर घरी चला, आज संक्रांतीचा दिवस आहे, चांगला दिवस आहे आणि आजच्या दिवशीच तुम्ही आम्हाला सापडलात. घरी सगळेजण तुमच्या आतुरतेने वाट बघतायत, तुम्हाला खूप जास्त मिस करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली अर्जुन दोघेजण सुमन काकीला तिथून काढतात, आपल्या गाडीमध्ये बसवतात आणि आता घरी घेऊन येतात. सायली अर्जुनच्या काळजीने संपूर्ण घर आता टेन्शनमध्ये असतं. सगळेजण कासावीस झालेले असतात. इथे आता नागराज आणि प्रियाला वाटत असतं की ते दोघेजण कुठेतरी बाहेर गेले असतील, सुमनला वगैरे घेऊन येतील असा संशयसुद्धा त्यांना आला नव्हता. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली अर्जुन दोघेजण दारामध्ये येऊन उभे राहतात. तेव्हा संपूर्ण सुभेदार किल्लेदार आता त्यांच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात, काय गं तुम्ही दोघंजणं कुठे गेला होतात? सायली, तू तर इतकी बेजबाबदार कधीच नव्हतीस. इथे हळदी कुंकूसाठी बायका तुझ्यासाठी आल्या होत्या आणि तू काय केलंस, त्यांना वाण द्यायचं म्हणून बाहेर गेलीस आणि तू आलीसच नाही. त्या बिचाऱ्या तशाच निघून गेल्या. जे काही आम्ही आणलं होतं वाणसाठी ते त्यांना दिलं. तेव्हा इकडे सुमन काकी आता बाहेरच उभी असते, ती आधी समोर आलेली नसते. तेव्हा कुणालाही माहिती नसतं की सुमन काकीला अर्जुन सायली घेऊन आलेत. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, सायली अर्जुन, अरे हल्ली तुमच्याबरोबर काय होतं हे बघताय ना तुम्ही. अर्जुन, त्या महिपतने आता तुझ्यावरती हल्ला केला होता, आता कुठे तुला बरं वाटतंय आणि तू लगेच बाहेर निघून गेलास. मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. कुठे होता तुम्ही दोघेजणं? तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे बघा आम्ही कुणाला घेऊन आलो आहे. तेव्हा ते दोघंजणं सुमन काकीला दारामध्ये उभं करतात. तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, जास्तीत जास्त नागराज आणि प्रियाच्या, कारण सगळ्यांना आनंद झालेला असतो. सुमनची अवस्था बघून सगळेजण अगदी मनातून दुःखी झालेले असतात. सुमनला इथे खायला प्यायला काही दिलेलं नसतं आणि त्याच्यामध्ये तिला बांधून ठेवलेलं असतं. एवढ्या दिवस सुमनची अवस्था खूपच बिकट केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमन काकीला बघितल्यानंतर सुभेदार किल्लेदार आनंदी होतात. फक्त दुःखी दोनच व्यक्ती झालेले असतात आणि ते म्हणजे प्रिया आणि नागराज. नागराज आता खूपच जास्त घाबरलेला असतो. तो आता सगळ्यांसमोर नाटके करतो आणि म्हणत असतो, सुमन अगं तू इथे कशी काय आलीस? तेव्हा सगळेजण म्हणतात, म्हणजे? तेव्हा नागराज म्हणतो, नाही म्हणजे तू इथे आलीस, मला किती आनंद झालाय. आणि तो आता सुमनला मिठी मारतो. तेव्हा सुमन जोरात नागराजला धक्का देते आणि बाजूला करते. तेव्हा रविराज काका म्हणतात, नागराज तू बाजूला थांब, तिला आतमध्ये येऊ दे. तेव्हा सुमन काकींना बसवलं जातं. त्यांना पहिलं तर इथे लिंबू पाणी प्यायला दिलं जातं. सायली म्हणते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी करून आणते. आणि सायली सुमनसाठी लिंबू पाणी करायला जाते. लिंबू पाणी वगैरे प्यायल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटतं. तिला इथे ग्लुकॉन-डीसुद्धा प्यायला दिली जाते, जेणेकरून तिच्यामध्ये ताकद येईल, एनर्जी येईल. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे, अगं सुमन तू कुठे होतीस? तुला कुणी किडनॅप केलं होतं आणि का? तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता तिला शांतपणे विचारतात. प्रतिमा म्हणते, सुमन अगं कुठे होतीस तू बाळा? तुला कुणी किडनॅप केलं होतं? तेव्हा इथे सुमन नागराजकडे रागाने बघायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुमन काकू तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. जे काही आहे, जे तू आम्हाला सांगितलंस ते स्पष्टपणे सांग. तेव्हा नागराज म्हणतो, जाऊ दे ना आता, आता राहू दे ना, ती आत्ताच आली आहे ना, तिला आराम करू द्या, किती प्रश्न विचाराल. चल सुमन चल, आपल्या घरी जाऊया, तू थोडा वेळ आराम कर चल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नागराज काका एक मिनिट, तू सुमन काकीला कुठेही घेऊन जाणार नाही आहेस. तू सुमन काकीचा हात सोड आणि तिला आधी सांगू दे तिला कुणी किडनॅप केलं होतं. तेव्हा नागराज म्हणतो, अरे अर्जुन कशाला? केलं होतं ना कुणीतरी किडनॅप, तो जो कुणी असेल ना त्याला मी शोधून काढेन. हे बघ, तुला आता बोलायची गरज नाही आहे. सुमन तू आरामाची गरज आहे तुला,
तू काही बोलू नकोस, तू चल माझ्याबरोबर घरी चल. प्रेक्षकांनो, इथे आता नागराज सुमनला काही बोलून द्यायला तयार नाही आहे, कारण त्याला माहिती असतं सुमनने तोंड उघडलं तर ती माझंच नाव घेणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमन म्हणत असते, आता मी नाही तुम्हाला घाबरणार आणि मी गप्पही बसणार नाही. मी आता सगळ्यांना सांगणार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, इथून बाहेर पडल्यानंतर मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन की तुम्ही खरे गुन्हेगार आहात म्हणून. मग मी आता सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमनने आता एकाच वेळी घरी येताच 3 खुलासे केलेले असतात. त्यातला पहिला खुलासा म्हणजे, मला कुणी किडनॅप केलं असं तुम्हाला वाटतंय ना, तर मला यांनीच किडनॅप केलं होतं. नागराज किल्लेदारानेच मला किडनॅप केलं होतं, असं इकडे आता सुमनने खुलासा केलेला असतो. त्यानंतर तिने दुसरा खुलासा केलेला असतो, महिपत शिर्केच्या सुद्धा किडनॅपिंगच्या मागे इथे नागराजच आहे. त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे महिपतला सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. महिपतची आणि त्यांची मैत्री गेली 25-26 वर्ष आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक वेळेला महिपतला मदत करत होते आणि ही गोष्ट आपल्याला कुणालाही माहिती नव्हती. त्यांनी महिपतबरोबर अजूनसुद्धा संबंध तोडले नव्हते. ते अधूनमधून महिपतला भेटायचे, त्याच्याशी बोलायचे, त्याच्या घरी जाऊन पार्टी वगैरे करायचे. मधुभाऊंना जेव्हा इथे खोट्या खुन्यामध्ये त्या महिपतने फसवलं होतं, त्यावेळेला सुद्धा हे त्याला मदत करत होते. या गोष्टीचा खुलासासुद्धा सुमनने केलेला असतो. आणि तिसरा खुलासा आणि महत्त्वाचा म्हणजे 22 वर्षांपूर्वी महिपतला इथे आता ज्या लोकांनी सुपारी दिली होती भाऊजींच्या गाडीला उडवण्याची, ती सुपारीसुद्धा यांनीच महिपतला दिली होती. 22 वर्षांपूर्वी महिपतला इथे रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्याची सुपारी देणारा मूळ सूत्रधार, मूळ गुन्हेगार नागराज किल्लेदार आहे. या गोष्टीचा खुलासा सुमनने स्वतः केलेला असतो. म्हणजे सुमन इतकी खरी आहे, इतकी निष्ठावंत आहे की ती आता रविराज काकांना भावासारखं मानते, प्रतिमाला बहिणीसारखं मानते आणि म्हणूनच ती खरं बोलते. ती आपल्या नवऱ्याच्या चुकांना अजिबात पाठीशी घालत नाही आणि ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की नागराज किल्लेदारानेच रविराज भाऊजींना मारण्याची सुपारी दिली होती आणि आतापर्यंत जे काही घडतंय हे सगळं यांच्यामुळेच घडतंय आणि त्यांना साथ देणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती प्रिया आहे, असं सुद्धा सुमनने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन इथे इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि इथे घरी बोलावून सुमनचा स्टेटमेंट घ्यायला सांगतो. सुमनने आता स्टेटमेंट दिलेलं असतं आणि तिच्या ह्या स्टेटमेंटमुळे नागराज आणि प्रिया या दोघांनासुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या दोघांना तर जेलमध्ये पाठवलेलंच असतं. रविराज काका म्हणतात की मला लाज वाटते की तू माझा भाऊ आणि तू माझी मुलगी आहेस, हे बोलण्याची सुद्धा मला लाज वाटते. नागराज, तू इतका नीच असशील, इतक्या खालच्या पातीला जाऊन वागशील, ते सुद्धा प्रॉपर्टीसाठी. तू स्वतःच्या भावाच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केलास आणि स्वतःच्या बायकोला कोंडून ठेवलास आणि तिलासुद्धा मारण्याची धमकी दिलीस. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना, नीच माणसा? असं म्हणून रविराज काका त्याच्या थोबाडीत देतात. सुमन नागराजच्या थोबाडीत देते आणि त्याचबरोबर पूर्णाजीसुद्धा नागराजच्या थोबाडीत देतात. नागराजचं हे वागणं कुणालाही अजिबात आवडलेलं नसतं. सगळेजण त्याच्याकडे एकदम वाईट नजरेने बघत असतात. नागराजबद्दल आणि प्रियाबद्दल सगळ्यांच्या नजरेमध्ये फक्त त्यांना तिरस्कार दिसत असतो. तेव्हा प्रेक्षकांना सुमनने सत्य सांगितल्यानंतर इथे आता त्यांच्यावरती ॲक्शन घेतली जाते आणि नागराज आणि प्रिया दोघेही जण जेलमध्ये आता गेलेले असतात. सगळेजण इथे नागराजला प्रियाला वाटेल तसं बोलतात. त्यांनी आतापर्यंत जे जे काही गुन्हे केलेत ना, त्याबद्दल त्यांना खूप ऐकून घ्यावं लागतं आणि मग ते जेलमध्ये गेल्यानंतर रविराज काकांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. त्यांनी आता पेपर तयार केलेले असतात. ते असे पेपर असतात की नागराज आणि प्रियाला त्यांनी आपल्या प्रॉपर्टीमधून, आपल्या खानदानामधून कायमस्वरूपी बेदखल केलेले असते. म्हणजे त्यांचा माझ्याशी, माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या प्रॉपर्टीजवळ काडी मात्र काही संबंध नाही आहे, असे आता पेपर तयार करून घेतलेले असतात आणि त्याची कारणंसुद्धा त्यांनी लिहिलेली असतात. तेव्हा रविराज काका ते पेपर घेतात, जेलमध्ये जाऊन इथे नागराजची आणि प्रियाची सही घेतात. म्हणतात की लवकरात लवकर ह्या पेपरवरती सही करा. माझा आणि तुमचा आता काडी मात्र काही संबंध नाही आहे. मी तुम्हाला माझ्या कुटुंबामधून आणि माझ्या प्रॉपर्टीमधून दोघांनाही कायमस्वरूपी बेदखल करतोय, असं रविराज काका आता महत्त्वाचा निर्णय घेऊन नागराज आणि प्रियाला सांगतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता सुमनने घरी येतात
खूप मोठे मोठे खुलासे करत नागराज आणि प्रियाला दोघांनाही जेलमध्ये पाठवलेलं असतं. कारण तिला प्रियाला सुद्धा जेलमध्ये पाठवायचं असतं, कारण तिने प्रियाला नागराजबरोबर त्या गोडाऊनमध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे खरं कारस्थानी प्रियासुद्धा आहे हे आता सुमनला कळलेलं असतं आणि म्हणूनच तिने नागराजबरोबर प्रियाचं नाव घेत तिलासुद्धा जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि रविराज काका आता संपूर्ण बदला घेतात. ते दोघेजण जसे त्यांच्याबरोबर वागलेले असतात ना, तेव्हा त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करत त्यांना जन्माची अद्दल घडवतात. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा उशिरा का होईना पण मिळवून देतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीमुळे सुमन सुखरूप आलेली असते आणि नागराज प्रियाला जन्माची अद्दल तर घडलेलीच असते, पण दोघेही जण खडी फोडायला जेलमध्ये सुद्धा गेलेले असतात.